ह्या नागपंचमीला एक नाही दोन नाही तर 9 नागांची पूजा अवश्य करा. मला आठवतं मी ज्यावेळेस लहान होते त्यावेळेस आईसोबत वारुळामध्ये जाऊन नागांची पूजा करायचे. अमेरिकेमध्ये राहते तर इकडे अतिशय सोप्या पद्धतीने जी अवेलेबल आहे ती माती, त्याच्यामध्ये थोडंसं चंदन, गुलाबजल ह्या सगळ्या करून त्याच्यापासून 9 नाग बनवते. आणि हे 9 नाग कोण आहेत त्याचा हा मंत्र आहे. अनंतं वासुकिं शेषं पद्मनाभं च कंबलं कर्कोटकं शंखपालं धृतराष्ट्रं च कालियं. तुमच्या घरामध्ये शिवलिंग असेल तर शिवलिंगावरती एक नाग आणि त्याच्या बाजूने 8 दिशांना 8 नाग करून त्यांची तुम्ही यथाशक्ती पंचोपचार, दशोपचार किंवा षोडशोपचार पद्धतीने पूजा करू शकता. नागांना कच्चे दूध आणि लाह्या अतिशय प्रिय आहेत, तर त्या सुद्धा त्यांना नैवेद्यामध्ये अवश्य अर्पण कराव्यात. तुमच्या कुंडलीमध्ये असलेला कोणत्याही प्रकारचा पितृदोष किंवा कालसर्पदोष याच्यावरचा अत्यंत सुंदर उपाय म्हणजे ही नागपंचमीची पूजा आहे. तर ह्या वर्षी नागपंचमीची पूजा अशा पद्धतीने करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. जय श्रीराम.